बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होऊ लागलेत। 2 कोटींची खंडणी व या खून प्रकरणातील 7 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या चौकशीतून काही माहिती समोर येतच आहे। पण भाजपचे आमदार सुरेश धस हेही मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत नवनवीन गौप्यस्फोट करतायत। आवादा पवन चक्की कंपनीला खंडणी मागण्याचा आरोप मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आहे। ही खंडणी मागणीची बैठक मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर झाल्याचा गौप्यस्फोट तारखेसह धस यांनी पुण्याच्या जाहीर सभेतून केलाय। त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। या प्रकरणामुळे फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन होत आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आता प्रश्न हा आहे की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पदच्युत करतात। याबाबत माहिती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाचे आमदार असूनही सुरेश धस कुठलीही भीडभाड न ठेवता आपल्याच सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतायत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व आवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचे प्रकरण, या दोन्ही घटनांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होतोय। सध्या कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असून तो CIDच्या ताब्यात आहे। मात्र देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या सहभागाची ही चौकशी केली जाते आहे। कराडसह एकूण 7 जण आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। हे मूळ प्रकरण सुरू झालं ते आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीपासून। आधी 3 कोटींची खंडणी या कंपनीला मागण्यात आली होती, पण नंतर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 2 कोटीत सेटलमेंट करण्यात आली। त्यातील 50 लाख रुपये कराडला देण्यात आल्याचा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी पुण्याच्या सभेत केलाय। विशेष म्हणजे ही बैठक 19 जून 2024 रोजी धनंजय मुंडे यांचा मुंबईतील सरकारी बंगला सातपुडा इथं झाल्याचा दावाही धस यांनी केलाय। धस आपल्या आरोपांवर इतके ठाम आहेत की जर यातील एकही शब्द खोटा निघाला तर आपण राजकारण सोडू असं आव्हानही त्यांनी दिलंय। विशेष म्हणजे आमदार धस यांनी आरोप करून 24 तास उलटले तरी अद्याप मुंडे यांच्याकडून त्यावर कुठलंही स्पष्टीकरण किंवा खुलासा करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे हे आरोप खरेच आहेत की काय अशी शंका आता उपस्थित करण्यास वाव आहे। मंत्र्यांच्या बंगल्यावरूनच असे खंडणी वसुलीच्या वाटाघाटी चालत असतील तर पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणारे फडणवीस यांचं सरकार करतंय तरी काय? गृहमंत्री पद आपल्याकडेच ठेवून घेण्याचा हट्ट करणाऱ्या फडणवीस यांचं आपल्या सरकारमधील अशा मंत्र्यांच्या कृत्याकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आता दुसरा गंभीर प्रकार याच गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पोलीस खात्यातील आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारनं SITची स्थापना केली। या समितीचे प्रमुख असलेले एक IPS अधिकारी बाहेर गावचे आहेत, पण त्यांच्या हाताखाली काम करणारे काही अधिकारी हे तर बीड मधीलच आहेत आणि या पोलिसांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध आहेत। अगदी धनंजय मुंडेंच्या विजयी मिरवणुकीत कराड व SITतील अधिकारी महेश विघ्ने हे एकमेकांवर गुलाल उधळून मुंडेंच्या विजयाचा आनंद साजरा करत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची छायाचित्र प्रकाशित करून केलेला आहे। तर बीड LCBत 10 वर्षांपासून ठाम मांडून बसलेला मनोज कुमार वाघ नावाचा पोलीस हवालदारही कराडचा समर्थक असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। SIT व बीड पोलीस दलात असे वाल्मिक कराडचे समर्थक पोलीस अधिकारी व कर्मचारी असतील तर त्याच्यावर कारवाई होण्यापेक्षा त्याला अभयच मिळण्याची दाट शक्यता असल्याचा संशयही आव्हाडांनी व्यक्त केलाय। आता याच प्रकरणात तिसरी एक घटना घडली आहे। देशमुख हत्याकांड प्रकरणात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना खुलेआम दररोज 700 ते 800 धमकीचे फोन कॉल्स येऊ लागलेत। हे सर्वजण मुंडे यांचे समर्थक असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। मुंडेंविरोधात न बोलण्यासाठी त्यांना या धमक्या दिल्या जात आहेत। फडणवीस यांचं गृह खातं या धमक्यांच्या कॉल्सची गांभीर्यानं नोंद घेणार आहे की नाही? आता तर मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनाही
धमक्या येत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। एकूणच बीड मधील हे प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपलाय। ज्यांनी देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवलाय त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो काय अशी शंका आता उपस्थित होते। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत एक पत्र पाठवून या लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली आहे। एवढ्या गंभीर प्रकरणात नाव येऊनही धनंजय मुंडे स्वतःहून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत नाहीयेत। मुख्यमंत्री फडणवीसही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस दाखवत नाहीयेत। त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं थेट राज्यपालांकडे साकडं घातलंय। मुंडे मंत्रिमंडळात राहिले तर देशमुख हत्येच्या तपासात सत्तेचा गैरवापर करून ते हस्तक्षेप करू शकतात, त्यामुळे त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास तयार नाहीयेत। इतकंच काय, राज्यभर आक्रोश होत असताना ते या विषयावर एक शब्दही बोलण्यास पुढे आलेले नाहीयेत। विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना एक दिवस देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यापुरतं मसाजोगमध्ये अजित पवार गेले, मात्र तिथंही त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेणं टाळलं। तेथील ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देणंही त्यांनी टाळलं। धनंजय मुंडे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा अजित पवार घेणार नाहीत। पण या प्रकरणामुळे मोठ्या बहुमतानं आलेल्या फडणवीस सरकारच्या प्रतिमेला मात्र तडे जात आहेत। खंडणीखोरांचं संरक्षण करणारे नेतेच जर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राहिले तर त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करणार हा महाराष्ट्राला प्रश्न आहे। फडणवीस स्वतः पारदर्शी कारभार करणारे व न्यायासाठी लढणारे नेते म्हणून परिचित आहेत, त्यामुळे त्यांनी आता मित्र पक्षांच्या कुठलाही दबावाला भीक न घालता थेट धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश द्यावा किंवा त्यांना पदमुक्त करावं। असं केलं तरच या सरकारवर जनतेचा विश्वास राहील, अन्यथा फडणवीसांचे सरकार खंडणीखोरांच्या आकांना संरक्षण देत आहे असाच मेसेज जनतेत गेल्याशिवाय राहणार नाही।